तर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनीही छगन भुजबळांबाबत प्रतिक्रिया दिली आहे। भुजबळ भाजपच्या संपर्कात नसून ते कधीही भाजपात येणार नाहीत असं बावनकुळेंनी म्हटलंय। छगन भुजबळांसंदर्भात संजय राऊतांनी वक्तव्य केलं आहे। भ्रष्टाचार हाच भाजपचा चेहरा आहे। अजित पवार, मुश्रीफ, भावना गवळी भाजपला चालले, मग भुजबळ का नाही चालणार असा सवाल विचारत भ्रष्टाचारी भाजपसोबत गेल्यास पवित्र बनतो असा टोला राऊतांनी लगावलाय। ईडी आणि ईओडब्ल्यू चौकशीचा ससेमिरा थांबवा या मागणीसाठी मुंबई महापालिका अभियंता संघटनेनं हायकोर्टात धाव घेतली आहे। कोरोना काळात झालेल्या व्यवहारांबाबत ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखा करत असलेली कारवाई बेकायदेशीर आहे असा दावा याचिकेतून करण्यात आलाय। चौकशीचा ससेमिरा थांबवा अशी मागणी करण्यात आली आहे। राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची खलबतं सुरू आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली। राज्यसभेच्या निवडणुकीबाबत फडणवीसांची पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी दीर्घ चर्चा झाली। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। भाजप राज्यसभेच्या निवडणुकीत चौथा उमेदवार देण्याची शक्यता वर्तवण्यात आली। महाविकास आघाडी कोल्हापुरातनं शाहू महाराजांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे। शरद पवार गटाकडनं शाहू महाराजांना उमेदवारी देण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। संभाजीराजेंनी आपण स्वराज्य संघटनेकडनं लढणार असल्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे आता कोल्हापुरातनं शाहू महाराज की संभाजीराजे लढणार हे काही दिवसात स्पष्ट होईल। धन्यवाद मोदीजी नंतर आता भाजपचं धन्यवाद देवेंद्रजी अभियान सुरू झालंय। गृहनिर्माण संस्थांसाठी घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्वभूमीवर हे अभियान राबवण्यात येत आहे। स्वयंपूर्वी विकास आणि पुनर्विकासाच्या निर्णयानंतर भाजप जाहीर कार्यक्रम घेणार आहे। काळाचौकी इथल्या शहीद भगतसिंग मैदानात 20 फेब्रुवारीला जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं। जळगाव दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अमळनेरमधील पाडळसरे धरणाला भेट दिली आणि या धरणाच्या बांधकामाची पाहणी केली। तापी निम्न प्रकल्पांतर्गत हे धरण बांधण्यात येत आहे। यावेळी अजित पवारांसोबत पालकमंत्री गुलाबराव पाटील, अनिल पाटील, दीपक केसरकर सोबत होते। तळेगाव दाभाडे इथे भाजपची मावळ विधानसभा स्तरावर कार्यकर्ता कार्यशाळा पार पडली। लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागण्याच्या सूचना या मेळाव्यात करण्यात आल्या। मावळ विधानसभेच्या वतीनं गाव चलो अभियान राबवण्यात येणार आहे। साताऱ्यातील सिद्धनाथ पतसंस्थेवर आमदार जयकुमार गोरे पुरस्कृत परिवर्तन पॅनलनं एक हाती सत्ता मिळवली। सर्वच 13 जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादी पोळ गटाच्या 3 दशकांच्या सत्तेला धक्का दिला। आमदार गोरेंनी विजयी उमेदवारांसह गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी करत रॅली काढली।